एक महत्त्वाची बातमी समोर येते। मराठवाड्यामध्ये 23,342 कुटुंबांचा सर्वेक्षणास नकार पाहायला मिळतोय। नकार देण्यात आलेल्या या कुटुंबाकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये 13,887 कुटुंबांनी सर्वेक्षणाला नकार दिलेला आहे। नांदेडमध्ये 4,535 कुटुंबियांनी सर्वेक्षणास नकार दिलेला आहे। मराठवाड्यासंदर्भात वारंवार जरांगे पाटील यांच्याकडून उल्लेख केला जातो। मराठवाड्यात कुणबी नोंदी या कमी सापडलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हैदराबाद गॅझेटचा आधार घेण्यात यावा अशी देखील एक मागणी, असा देखील एक सल्ला जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेला होता। आणि आता या संदर्भात एक अपडेट समोर येते। मराठवाड्यात 23,342 कुटुंबियांनी सर्वेक्षणाला नकार दिलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, वारंवार जरांगे पाटील यांच्याकडून हा उल्लेख केला जायचा की मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी या कमी सापडलेल्या आहेत, त्याकरता हैदराबाद गॅझेटचा सुद्धा आधार घ्या किंवा इतर गॅझेटचा देखील तुम्ही आधार घ्या असा सल्ला जरांगे पाटील यांच्याकडून दिला जायचा। पण इथं मात्र 23,342 कुटुंबियांनी सर्वेक्षणालाच नकार दिलेला आहे। लागवीजी आपण म्हटल्याप्रमाणे 23,000 कुटुंबियांनी जे आहे ते या ठिकाणी नकार दर्शवलेला आहे, तो म्हणजे सर्वेक्षण करण्यासाठी। कारण सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आलेले होते। शिक्षकांना असतील किंवा ज्यांना जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांनी घरोघरी आणि दारोदारी जाऊन सर्वेक्षणाचा प्रयत्न केलाय, मात्र 23,000 कुटुंबियांनी सर्वेक्षणाला साथच दिलेली नाहीये। त्यामुळे यामध्ये हा एक मोठा आकडा आहे आणि हा आकडा मराठवाड्यातूनच समोर आलेला आहे। मराठवाड्यामध्ये बहुतांश वेळा पाहायला मिळालेला आहे की विरोध दर्शवला होता, नकार दर्शवलेला होता आणि एवढंच काय तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबत जे काय वागणं होतं ते चुकीचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळं सर्वेक्षणाचा आकडा जो आहे तो कुठेतरी आता त्यामध्ये तफावत ही पाहायला मिळते की 23,000 पेक्षा जास्त कुटुंबियांनी या ठिकाणी सर्वेक्षणाला नकार दिलेला आहे आणि याचा परिणाम सर्वेक्षणाचा जो काय आकडा आहे त्यावर पाहायला मिळणार आहे। निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।